म्हणून गुंतवणुकीच्या संदर्भात मला असं वाटतं की आता मी उद्योग विभागालाही सांगितलेलं आहे की ज्या मोठ्या गुंतवणुकी असतात त्याच्यामध्ये रिलेशनशिप मॅनेजर आपण एक दिला पाहिजे. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयानेही एक नोडल ऑफिसर रिलेशनशिप मॅनेजर सारखा तयार केला पाहिजे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या मोठ्या गुंतवणुकीच्या संदर्भातले एमओयू झालेले आहेत त्याची माहिती ही आपल्या MIDC कडनं किंवा उद्योग विभागाकडनं घेऊन त्यांच्याशी प्रोएक्टिव्हली संपर्क करून तुमच्या काही अडचणी आहेत का, तुम्हाला काही हवं आहे का, अशा प्रकारे जर त्यांच्याशी संवाद साधला तर मला असं वाटतं की खूप मोठा फायदा हा त्याचा या ठिकाणी होऊ शकेल. यासोबत आपण सगळ्या कार्यालयांमध्ये आपला हा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला. जवळपास आपण जर विचार केला तर 12,436 कार्यालय अशी आहेत महाराष्ट्रातले की ज्या कार्यालयांमध्ये हा कार्यक्रम आपण राबवतो, मॉनिटर करतो आणि या 12,436 कार्यालयांचं मूल्यमापन हे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये कोकण विभागातले 2,427 कार्यालय आहेत, छत्रपती संभाजीनगर विभागात 2,379 कार्यालय आहेत, पुणे विभागात 1,984 कार्यालय आहेत, नागपूर विभागात 1,945 कार्यालय आहेत, नाशिक विभागात 1,925 कार्यालय आहेत, अमरावती विभागात 1,776 कार्यालय आहेत. असे 12,436 कार्यालय हे 100 दिवसामध्ये ट्रान्सफॉर्म करण्याचं आपण ठरवलं आहे. ते काम सुरू झालेलं आहे. आता अर्थातच 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचं मूल्यमापन केल्यानंतर कोण पास आणि कोण नापास हे आपल्याला त्या ठिकाणी ठरवता येईल. अर्थात नापास कोणीच नाही. आपल्याकडे जसं 8वी पर्यंत कोणीच नापास नाही असं आपण केलं तसं नापास कोणीच नाही. सुधारण्याची संधी सगळ्यांना देऊ आणि पुन्हा एकदा जे नापास झाले आहेत त्यांना आपण एटीकेटी वगैरे म्हणतो तशा टाईप पुन्हा परीक्षा देण्याची एक संधी उपलब्ध करून देऊन त्याच्या पुढच्या निश्चित वेळेमध्ये त्यांनीही इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे असं आपला प्रयत्न करू.